आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत पंचायत समितीवर अर्चना पाटील यांचेच नाव आघाडीवर, गावागावातून वाढता पाठिंबा, सभापती पदासाठी जोरदार चर्चा। जत तालुक्यातील पंचायत समिती सभापती पदासाठी सौ अर्चना नाथाभाऊ पाटील यांच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून त्यांच्या नावावर जवळपास एकमत होत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत। तालुक्यातील विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ तसेच कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्यामुळे त्यांच्या सभापती पदाच्या निवडीची शक्यता अधिक बळकट होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। जत तालुक्यातील अनेक गावांमधून सौ अर्चना पाटील यांना सभापती करण्याची मागणी वेगाने पुढे येत असून गावागावातील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक त्यांना नेतृत्व देण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे। तालुक्याच्या विकासासाठी सक्षम व अनुभव संपन्न नेतृत्व मिळावे या अपेक्षेतून अनेकांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे। सौ अर्चना पाटील यांना पंचायत समिती सदस्य म्हणून 2 टर्मचा अनुभव असून त्यांचे पती नाथाभाऊ पाटील यांनाही 1 टर्मचा अनुभव आहे। या अनुभवाच्या जोरावर त्यांनी तालुक्यात विविध विकास कामे प्रभावीपणे राबवल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। विशेष म्हणजे जत तालुक्यातील पंचायत समिती गणातून त्यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवल्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचेही बोलले जात आहे। नाथाभाऊ पाटील यांनी तालुक्यातील विविध भागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवला असून सर्व स्तरातील लोकांशी संवाद साधण्याची त्यांची शैली कार्यकर्त्यांमध्ये प्रभावी ठरली आहे। त्यामुळे विविध गट आणि गावांमधून सौ अर्चना पाटील यांच्या नावाची मागणी पुढे येत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। हिवरेचे सरपंच अशोक चौगले, गुळवंचीचे सरपंच बाळासाहेब घुगरे, बादचे सरपंच राजसाहेब गडदे, बागेवाडीचे सरपंच करण शेंडगे, बिरनाळचे शिवाजीराव सरगर, प्रतापूरचे सरपंच तुकाराम खांडेकर तसेच कुंभारीचे सरपंच ज्योती जाधव यांच्यासह अनेक गावातील ग्रामस्थांनीही सौ अर्चना पाटील यांना सभापती करण्याची मागणी केली आहे। तालुक्यातील वाढता पाठिंबा लक्षात घेता भाजप पक्षाने सौ अर्चना नाथाभाऊ पाटील यांना पंचायत समिती सभापती पदासाठी संधी द्यावी अशी जोरदार मागणी आता तालुकाभरातून पुढे येत आहे। त्यामुळे जत पंचायत समिती सभापती पदासाठी त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब कधी होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।